तर बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की मॉक इंटरव्ह्यूज कंपल्सरी आहेत का? तर मॉक इंटरव्ह्यूज कंपल्सरी तर नाहीत. आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, थिअरी शिकतो, टेक्नॉलॉजी शिकतो, प्रोजेक्ट्स करतो, पण जेव्हा प्रत्यक्षात इंटरव्ह्यू मध्ये बोलायची वेळ येते त्यावेळेस आपण ब्लँक होतो, आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही. मॉक इंटरव्ह्यूज तुम्हाला इंटरव्ह्यूचा प्रश्न कसा ऐकायचा, त्याला फ्रेम कसं करायचं, प्रेशर कसं हँडल करायचं आणि रिक्रुटरच्या प्रश्नाला कसं रिस्पॉन्ड करायचं हे शिकवतात. बरेच फ्रेशर्स इंटरव्ह्यूला जातात, इंटरव्ह्यू आल्यानंतर सांगतात की हे मला येत होतं पण मला एक्सप्लेन करता नाही आलं, मला सांगता नाही आलं. या ठिकाणी ऍक्च्युअल प्रॉब्लेम नॉलेज नाहीये, तर प्रॅक्टिसचा अभाव. प्रॅक्टिस नसल्यामुळे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही तुमचे थॉट्स किंवा तुमचे आन्सर्स प्रॉपर एक्सप्लेन करू शकले नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बऱ्याच मुलांना असं वाटतं की मॉक इंटरव्ह्यूज अरेंज करण्यासाठी एखादा सिनियर एक्सपिरियन्स किंवा एखादा कोचची गरज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पण असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ग्रुप करून तुम्ही तुमचे क्वेश्चन्स प्रिपेअर करून मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करू शकता. आणि हे मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही मोबाईलवरती रेकॉर्ड करून तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करून तुमच्यामध्ये सुधारणा करू शकता. थोडक्यात मॉक इंटरव्ह्यूज कंपल्सरी तर नाहीत. मॉक इंटरव्ह्यू शिवाय तुम्ही जर इंटरव्ह्यूला केलं तर प्रॅक्टिस मॅच न खेळता डायरेक्ट फायनलला उतरण्यासारखं होईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्युचर मॉक इंटरव्ह्यू ग्रुप बरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.